Dubai Heights Academy. छान दिसते ना. 1133 dirhams. राहू दे जवळ नकोस. तर मला वाळू म्हणजे काय? यू नो व्हॉट इज वाळू? Yeah, mint sand. गुड आफ्टरनून एव्हरीवन, वेलकम टू द न्यू व्लॉग. आज संडे आहे आणि मी आणि कौशिक आज खूप उशिरा उठलो. इनफॅक्ट आम्ही ठरवून उशिरा उठलो कारण की गेला आठवडा आम्हाला खूप हेक्टिक होतं. ऑफिसची कामंही दोघांना भरपूर होती आणि आपल्या चॅनलचं काम, घरातलं काम, समायरा अँड ऑल ह्याच्यामध्ये आम्ही खूप थकून गेलेलो. खूप पळापळ झालेली इनफॅक्ट आमची. सो ते सगळं रिलॅक्स करण्यासाठी आम्ही आज ठरवून उशिरा उठलो. सो कमिंग बॅक टू द ब्रेकफास्ट, आज मी एक युनिक ब्रेकफास्ट बनवला आहे. आपल्या घरी युजली महाराष्ट्रीयन ब्रेकफास्ट होतात, पोहा, उपमा, आप्पे, इडली, डोसा अँड ऑल. पण आज म्हटलं काहीतरी वेगळं आणि युनिक बनवावं जे आम्ही दोघे खाऊ शकतो आणि समायराही खाऊ शकते. येस, मी रेसिपी अजून शूट केलेली नाही आहे कारण की हा माझा अटेम्प्ट होता आणि मला बघायचं होतं की समायरा ते किती आवडीने खाते. कारण की जर तिने आवडीने खाल्लं तर रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली जाईल आणि माझ्या मॉम्स आहेत ज्यांना असं काहीतरी हेल्दी मुलांना द्यायचं आहे त्या ह्या गोष्टी बनवून देऊ शकतात. सो मी बनवलेलं आज ॲव्होकाडो टोस्ट विथ स्क्रॅम्बल्ड एग. आम्ही इनफॅक्ट एका कॅफेमध्ये गेलेलो आणि तिथे मी ही ट्राय केलेली रेसिपी मला भयंकर आवडलेली. सो यूट्यूबवर बऱ्याच रेसिपीज बघितल्या ह्या स्पेसिफिक डिशबद्दल. ही रेसिपी फायनली बनवली जी समायराही खाऊ शकते. अतिशय सुंदर, अतिशय टेस्टी, यम्मी, हेल्दी रेसिपी आणि लाईट वेट आहे पण तुम्हाला तितकंच प्रोटीन पण देते. सो तुम्ही खरंच ट्राय करू शकता. मी पुढच्या अपकमिंग व्लॉग्समध्ये याची रेसिपी शेअर करायचा नक्की प्रयत्न करेन. येस, मुंबईमध्ये स्कूल सुरू झाले आहेत. सो सगळ्या आपल्या छोट्या मित्रांना जे शाळेमध्ये जात आहेत, ऑल द व्हेरी बेस्ट फॉर द न्यू अकॅडमिक इयर. जशा मुंबईमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत, अर्थात दुबईमध्येही शाळा सुरू झाल्या आहेत. इथे दोन प्रकारचे करिक्युलम जास्त पॉप्युलर आहेत. एक आहे आपलं CBSE, कारण की इंडियन क्राऊड खूप असल्यामुळे CBSE बोर्ड खूप पॉप्युलर आहे इकडे. त्यांच्या CBSE बोर्डच्या स्कूल्स एप्रिल मंथपासून चालू होत्या, ज्या ऑलरेडी शाळा चालू झालेल्या आहेत. आणि दुसरं इथे पॉप्युलर करिक्युलम आहे ब्रिटिश बोर्ड. आणि येस, आपली समायरा जाणार आहे ब्रिटिश बोर्डच्या स्कूलमध्ये. त्याचेच अकॅडमिक चालू होते ऑगस्ट एंड और सप्टेंबर फर्स्ट वीकपासून. सो त्यासाठी आम्हाला प्रिपरेशनसाठी स्कूलमधून लिस्ट दिलेली, तुम्हाला कुठले युनिफॉर्म्स घ्यायचे आहेत, काय काय प्रिपरेशन करायची आहे. खूप लवकर त्यांनी दिल्या जेणेकरून जी रश असते लास्ट मोमेंटची ती तुम्ही अवॉइड करू शकता. सो आम्ही काल गेलेलो समायराच्या स्कूल युनिफॉर्म परचेससाठी. सो तुम्हाला दाखवते समायराचे युनिफॉर्म्स कोणते कोणते आहेत, कोणत्या कोणत्या पिरियड्सला कोणते कोणते युनिफॉर्म घालायचे आहेत त्यांना आणि त्यांचं इनफॅक्ट शेड्यूल काय असतं, कुठले कंपल्शन मॅन्डेटरी युनिफॉर्म्स आहेत आणि कुठले ऑप्शनल आहेत, ते सगळं आज तुम्हाला दाखवते. सो चला बघूया समायराचे युनिफॉर्म. पण त्याआधी आपण बघूया समायरा काय करते, कारण की मी खूप वेळ हॉलमध्ये होते आणि ती बेडरूममध्ये आहे. समायरा काय करते? I'm playing with my three rabbits. 3 रॅबिट्स. Yeah. बाप रे समायरा, काय पसारा काढलाय, कोण आवरणार? 3, 4, 5, 6. काय काय 6 dino and 6 dolly. ते ठीक आहे, पण हे पसारा कोण काढणार आहे? हे का काढलं एवढं सगळं? Because it's everything happy birthday. कोणाचा हॅपी बर्थडे? Of Mickey Mouse. शिट समायरा, केवढा पसारा काढलाय तो. उचल, आवर चल. आणि आपल्याला आज सगळ्यांना दाखवायचंय युअर स्कूल युनिफॉर्म्स. Nahi, I'm going to play with my phone. पटकन आवर चल. Nahi, I'm going to play with my uniform. चल दाखवूया. सो चला बघूया समायराचे युनिफॉर्म. चला, ही बघा एवढी मोठी बॅग युनिफॉर्मची आहे. लेट्स गो. Yeah. चल कम. सो येस, आपण काढून ठेवलेत सगळे समायराचे युनिफॉर्म आणि तुम्हाला आता दाखवते. समायरा इकडे. त्याआधी समायरा, तुझ्या स्कूलचं नाव काय आहे? Dubai Heights Academy. व्हेरी नाईस. मी तुला फक्त एकदा सांगितलेलं. व्हेरी गुड. सो फर्स्ट आहे त्यांचा रेग्युलर युनिफॉर्म जो त्यांना शाळेमध्ये रोज घालायचा आहे. हे असं काही टी शर्ट आहे, हे बघा, स्काय ब्लू कलरचं टी शर्ट आणि त्यावर आहे ही नेव्ही ब्लू कलरची शॉर्ट कम स्कर्ट आहे. सो असे पुढून स्कर्ट आहे आणि ॲक्च्युअलमध्ये ते शॉर्ट्स आहे. सो मुलींना ते बरं असतं. मुलींना हे आहे आणि मुलांना असे फक्त शॉर्ट्स आहे. Mommy, you happy or angry? आय एम हॅपी बिकॉज युअर अ गुड चाइल्ड. सर्व बिरा खाली शॉर्ट्स आहे, हे बघा. समायरा, शो टू देम. I'll go silver.
थोडं मागे त्यांना दिसणार नाही. हा असं दिसणार बघा. छान दिसते ना. And look at you. वा किती छान दिसते है ना. पी युनिफॉर्म जो आपल्याकडे आमच्या वेळेला पीटी होतं, आता इकडे पीई झालंय. सो हा आहे जर्सी आहे ना कौशिकी, जर्सी असं काही आहे. आय थिंक आठवड्यातून एकदा पीई असेल त्यांना, आणि किंवा स्पोर्ट्स डे वगैरे असेल तर त्यांना घालावं लागणार आहे. आणि ही आहे शॉर्ट्स. सो हा कॉमन आहे मुलांना आणि मुलींना दोघांना सेम आहे, जर्सी आणि ही शॉर्ट्स. हां पाठी logo पण आहे ना. हो, आणि हा असा मागे लोगो आहे शाळेचा, पुढे पण आहे. ह्याच्यासोबत ही ऑप्शनल होतं, तुम्हाला सन कॅप म्हणजे काय म्हणतात बेसबॉल कॅप वगैरे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये घालायची असेल तर. सो मी घेत नव्हते, पण कौशिक म्हणाला घे, छान आहे, त्यांचा परत लोगो पण आहे. सो ही अशी काही कॅप आहे जी मीही घालू शकते आय गेस. छोटी आहे. नाही ना, करू शकतो ॲडजस्ट. तिलाच आहे. हो, पण मी घालू शकते. येस. ओके ओके. सो असा आहे काही समायराचा पीई युनिफॉर्म. शो समायरा असे लूज, हा लूज आहे का रे, नाही थोडासा आहे पण तो ठीक आहे तो. कम्फर्टेबल. समायरा थांब, मागून दाखव. हे बघा, हे असं काही आहे. समायरा सरळ उभी राहा ना बच्चा. शो. हा आपण विसरलो समायराची बेसबॉल कॅप. वाव, समायरा इज रेडी. सो वेट. अशी काही समायरा रेडी होऊन जाणार आहे स्कूलमध्ये फॉर पीई. त्यानंतर ती मला घालते. त्यानंतर समायराला मॅन्डेटरी क्लास आहे, तो म्हणजे स्विमिंग क्लास. येस, आपली समायरा स्विमिंग शिकणार आहे. आठवड्यातून रोज एकदा त्यांचा स्विमिंग क्लास असणार आहे. त्यासाठी आम्ही घेतलाय तिला क्यूटसा स्विमिंग सूट. किती क्यूट आहे बघा, खूप छान आहे आणि खूप क्यूट आहे. सो हा परत अर्थात शाळेचा लोगो आहे, आणि हा असा स्विमसूट घालून समायरा स्विमिंग करणार आहे. त्यासोबत आहे ही स्विम कॅप. ही फ्री साईज आहे, सगळ्यांना होते, टाईट करून बसेल. त्याच्यावर पण अर्थात दुबई हाईट्स अकॅडमी. येस. सो हा समायराचा स्विमसूट असणार आहे. असा काही असणार आहे समायराचा स्विमसूट. हॅलोविन दाखव त्यांना स्विमसूट. And I'll walk with straight. हा स्ट्रेट इथून. This is कॅप uniform. राहिली, कॅप. कम लेट्स वेअर कॅप. पण ते हे होईल ना. ती बोलली वेट मध्ये घाला. तर अशी नाही घालत ते. अरे हे आहे ना हे. राहू दे. नाही हे आहे ना हे. हा. पुढे आलं. काय हा अशी. दोन्ही पण सेमच आहे ना. असं ना. अच्छा असं. Mom, आपण कधी स्विम केलंच नाही माहिती. हा थांब, मला घालू दे. क्लोज आईस. अरे कसं घालणार हे, वेटमध्ये घालणार का? जाऊ हा, दे, ती बोलली. हे वेटमध्ये घालून नंतर जेव्हा समाराचा स्विमचा व्हिडिओ येईल ना तो शेअर करेन. सो अशी कॅप आहे. आणि येस. स्विम कर. स्विम कर. इथे इथून हळूहळू. हा करत जा, अशी करत जा स्विम. वरती खालून दिसणार नाही. वरतून सो अशी काही समायला जाणार आहे स्विम सूट करून. हे झाले युनिफॉर्म. यानंतर आहे ही स्विम बॅग. सो बेसिकली स्विम बॅग आणि पीई बॅग दोघांसाठी, म्हणजे स्पोर्ट्ससाठी पण यूज करू शकतो आणि स्विमिंगसाठी पण. तुमचे जे काही टाल असेल किंवा काही एक्स्ट्रा क्लोथ्स असतील ते, हां ओके, ते सगळे तुम्ही ह्याच्यामध्ये कॅरी करून मुलांना देऊ शकता. सो ही एक बॅग घेतली. ही परत ऑप्शनल होती, पण आम्ही घेतली बिकॉज स्कूलचं नाव आहे आणि चांगली वाटली आणि जास्त महाग नव्हती आय गेस. येस, जास्त महाग नव्हती आय गेस. बिलिंग कौशिकने केलं आहे, सो कॉस्टिंग पण मी तुम्हाला सांगेन नंतर. आणि ही आहे समायराची बुक बॅग. सो इथे लहान मुलांना बॅकपॅक काइंड ऑफ कॉन्सेप्ट नाही आहे, पण इयर 1 इयर 2 पासून चालू होईल. समायरा जाणार आहे FS1ला. सो FS1ला फाउंडेशन स्टेज 1 म्हणतात, आणि तिथे बॅकपॅक असा कॉन्सेप्ट नाही आहे. मुलांना स्कूलमध्येच बुक्स दिल्या जातात, स्कूलमध्येच ठेवायच्या असतात. हां, तुम्ही बॅग नॉर्मल जी लहान मुलांची, हां समायरा वेट, नो आय एम टॉकिंग. सो लहान मुलांची,
लहान मुलांची जी बॅग्स असतात छोट्या ज्या आपल्या असतात त्या तुम्ही देऊ शकता. त्याच्यामध्ये लंच बॉक्स वगैरे पाण्याची बॉटल देऊ शकता. पण बुक्ससाठी त्यांना अशा काही बॅग्स कॅरी करायची गरज नाही. ही अशी बॅग त्याच्यामध्ये बुक्स ठेवून तुम्ही शाळेमध्येच ठेवायचं. इथे तुम्हाला मुलाचं नाव लिहायचं असतं. सो दिस इज अ बुक बॅग. अगेन ही मॅन्डेटरी नव्हती पण आम्ही घेतली बिकॉज सिस्टमॅटिक आहे. आणि हे बघा असं वेल्क्रोमध्ये आहे. आतमध्ये बुक्स राहू शकतात आणि पॅक केलं की झालं. आणि जेव्हा इयर एंडला आम्हालाही घरी देतील तेव्हा आम्हालाही इथे नाव लिहिता येईल. तिचे FS1च्या बुक्स आहेत. सो एक मेमरी म्हणून पण प्रॉपरली राहू शकतात. अरेंज प्रॉपर होऊ शकतात. म्हणून आम्ही ही घेतली. सो येस असं काही समाजाचा स्कूलचा युनिफॉर्म, तिच्या बॅग ज्या मी तुम्हाला मगाशीच दाखवल्या. आता येऊया कॉस्टिंग. सो ह्याची कॉस्ट झाली आम्हाला 1133 dirhams. ती पण ऑफरमध्ये. सो विदाऊट ऑफर इट वॉज 1400 dirhams. सो आत्ताच्या विथ डिस्काउंटच्या प्राईसवर INR मध्ये कन्वर्ट केलं तर होतात 26 इज द रेट, करंट रेट. 33 into 26. ओके, सो ऑलमोस्ट 29,500. येस 5 युनिफॉर्म आम्ही टोटल घेतले आहेत. जो तिचा रेग्युलर युनिफॉर्म आहे ते आम्ही घेतलेत 5 सेट. जो तिचा PE युनिफॉर्म आहे ते आम्ही 2 सेट घेतले आहेत. त्याच्यानंतर स्विमसूट एक स्विमची कॅप, एक बॅग तिची बुक बॅग आणि एक तिची स्विम बॅग, एवढंच आम्ही घेतलं आहे. ह्याचे आम्हाला टोटल पे करावे लागले 29,500 INR विच कम्स टू 1,133 dirhams. आय गेस 30,000मध्ये आमच्या पूर्ण वर्षाचा खर्च व्हायचा स्कूलचा, स्कूल फीज अँड सगळं मिळून. आता मला माहीत नाही पण तेव्हा तसं होतं. पण आताही इंडियामध्येही एक्सपेन्सिव्ह झाले आहेत स्कूल, पण दुबईमध्ये खूप एक्सपेन्सिव्ह आहे. स्कूलची फीज, टर्म्स फीज, बाकीच्या ट्रान्सपोर्टेशन फीज ह्या सगळ्या तर वेगळ्या कॉस्टिंग आहेत. युनिफॉर्मची फक्त युनिफॉर्मची अमाऊंट एवढी झालेली आहे. आणि त्याच्यामध्येही हे युनिफॉर्म काही तिला वर्षभर पुरणार नाही आहेत. मुलं खराब करणार, परत युनिफॉर्म विकत घ्यावे लागणार आहेत. पण येस ओव्हरऑल इतका खर्च हा फक्त युनिफॉर्मचा होतोय. दॅट्स ऑल. तुमच्याबरोबर हेच शेअर करायचं होतं की आमची आता दोघांची पळापळ सुरू झाली आहे. समाजाची जशी स्कूल चालू होणार आहे आमची पळापळ सुरू होणार आहे. बाकी काही नाही. दॅट्स ऑल. आज हे शेअर करायचं होतं. आणि आता आय थिंक ऑलमोस्ट इव्हनिंग झाली आहे संडेची. आजचा काय प्लॅन आहे? दुबई हाइट्स अकॅडमी. आज कुठे जायचंय आपण? कुठेतरी जायचं? बीच. ओ समायला बीचवर जायचंय. हां जाऊ शकतो आज बीचवर. येस लेट्स गो. ठीक आहे बघू. संध्याकाळी जर बीचवर गेलो तर तिकडे काही शूट करून तुम्हाला दाखवेन दुबईमध्ये बीच कसे आहेत, आम्ही कसा वेळ घालवतो. बघूया, भेटूया बीचवर गेल्यानंतर. हॅलो. सो आता संध्याकाळ झाली आहे आणि आम्ही जसं समायाने सांगितलेलं की तिला बीचवर जायचं आहे. सो आम्ही रेडी झालो आहे बीचसाठी. सो हे असं काही घातलं आहे समायराने. मी असं क्रॉप टॉप आहे आणि हा समायरा 1 सेकंड ना. मी असं क्रॉप टॉप घातलं आहे आणि हा स्कर्ट आहे. आणि समायराने असं क्यूट फ्रॉक घातला आहे. ती क्यूट दिसते. आणि आता आम्ही बीचसाठी रेडी. बघा डॅडी झाल्यानंतर मुलीसमोर वाकावं लागतं. भले बायको समोर नाही वाकला तरी मुलीसमोर डॅडीला वाकावं लागतं. चला चला चला. सो मी अशी काही माझी बीचची बॅग रेडी केली आहे आणि आता आपण जाऊया बीचवर. सो आपण आलेलो आता बीचवर. हा असा एंट्रन्स आहे. आम्ही JBR बीचला आलोय. येस डॅडी स्लो. आणि ते आहे ब्लू वॉटर आयलँड, दुबई आय. जसं आपलं लंडन आय आहे ना तसं त्यांनी दुबई आय बनवलंय. ठीक आहे आपण बीचला चालू. द बीच JBR. येस. सो आता पार्क केलंय आणि आता वरती बीच आहे. इथे अंडरग्राऊंड पार्किंग आहे. सो खाली पार्क करून वरती बीचवर जावं लागतं एस्केलेटरने. व्हॉट? येस वी कॅन सी. हो बीच बेबी बीच. पुढे क्रॉस करून. सो हे असं काही तुम्हाला एस्केलेटरवरनं वरती जावं लागतं बीचसाठी. हो ग बाई.
सो आम्ही आता वर आलोय बीचवर. क्लायमेट ठीक आहे, जास्त उकाडा नाहीये, थोडंसं गरम आहे. सँडवरच जायचं आहे इथे. सो हा असा इथे बीच आहे. छान ऊन आहे. जवळ खूप असं नाहीये. हा संध्याकाळी म्हणून ठीक आहे. हा समायरा खूप एक्साइटेड आहे बीचवर जायला. तिला सँड मध्ये खेळायचंय, लोळायचंय. सो हा असा काही आहे आमचा JBRचा बीच आणि आम्ही इथे आलोय आता मज्जा करायला. एकदम काळोखात यायला पण बरं मजा नाही वाटत, बिकॉज हा जो सीन आहे ना हा मिस होतो. सो त्याच्यामुळे थोडंसं ऊन कमी झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला आलेलं जास्त छान वाटतं. खूप क्लीन असतात दुबईचे बीच. अजिबात कोणी कचरा करत नाही, काही नाही, एकदम क्लीन असतात. सो आम्ही अशी काही मॅट आणली आहे आणि आता ही मॅट लावतोय. दे मला एक लावते. हा सो आता बसलो. समायरा से हाय, से हाय. इकडे तर बघ, खेळण्यात बिझी आहे. जाऊ दे, बिझी राहू दे. सो असा काही आमचा मजदूर काम करतोय है ना. लेबर आहे आमचा तो. बघा केवढं काम करतोय. केवढी वाळू भरली तिने. समायरा वाळू म्हणजे काय? यू नो व्हॉट इज वाळू? means sand. हो हुशार आहे. आणि समुद्र म्हणजे काय? समुद्र Means beach. समुद्र म्हणजे बीच नाही समायरा. समुद्र म्हणजे सी. Sea. सी. बीच म्हणजे काय माहितीये? बीच म्हणजे बीच म्हणजे किनारा ना. नाही, बीच म्हणजे काय? समुद्र किनारा. बीच म्हणजे समुद्र काय? बोल बोल बोल. समुद्र खेकडा. खेकडा. समुद्र खेकडा. प्ले. कुठे गेला ते? आपण आता डायनो बनवूया. गिव मी दिस. बट आय विल मेक डायनो. सिट लाईक दिस. सिट लाईक दिस. प्रॉपर मांडी घाल. मांडी घालून बस. मम्मी कशी मांडी घालून बसते. मी करू तुला? मी करून देऊ का? वेट वेट वेट. बट ओके, लेट मी डू इट फर्स्ट. लेट मी फिनिश माइन. ओके, नाउ यू डू इट. ओके, हे कशाला घेतलं? हा आता माझा. आता रिव्हील करूया. 1 2. ओके, look Samaira. Samaira, look. I did it. You want my help? Yeah. Okay, let's do it. Water here. No, water नकोय. तो ऑलरेडी ओली आहे माती तुझी. इथे ना, इथे प्रेस करायचंय. थांब थांब, असं नको करू. आता थांब. आता मला हे करू दे. थांब. आता बघ, तुला करून दाखव. Samaira, can I do now? Just tell me yes or no. करू? इकडे बघ, इकडे बघ. आई, उलटी ट्रेन आली. माय डायनो, डोंट लुक. वी कॅन टेक दिस होम. दिस इज कॉल्ड, काय म्हणतात त्याला ते? शेल. Mommy, what's my secret? स्टोन्स पण आहे बघ. Mommy. Let's collect this, okay? Let's collect this. Let's collect inside this. What else you can Mommy, see? on stick sand. Mommy, on stick Sand नाही घेऊन जायची. तुम्हाला कॅमल on stick. सिटिंग आहे. समायरा. राहू दे, राहू दे, राहू दे. जवळ नको. समायरा जास्त जवळ नाही. ओनली दिस. बाय बाय कर त्यांना. बाय बाय. नो. कम कम समायरा, कम समायरा. लवकर ये, लवकर ये, लवकर ये. पोलीस आले, पोलीस. Go, Daddy, go. I'm coming. I got the shade. वाव. डॅडी, वेर इज युअर हँकी? गा मला आमच्या बच्चाला. राहू दे. बर्ड्स बघ समायरा. तू डॅमेज का केलं माझे गाणे देवा? नाही, तुटलेले. हे कशाला घेतलं? हे अजून आहे बघ.
अजून मिळाले वेरी जादा तिने तोडलं. ए अंगावर नाही, ह्याच्यामध्ये काय खेळायचंय ते खेळ. आता घरी जायला पण अंगावर टाकतो. नाही टाकणार. समायरा काय बनवतेय? टावर. माय गॉड. कोणासाठी? मॉमी डॅडीसाठी? काय बोलली? Let's go inside to the water. You wanna go inside this water? Yeah. This water? Ah, go. Police आहे पण तिकडे. They are not allowing anybody inside now. जायचं असेल तर जा. I don't want to go. जा. डरपोक? कोण आहे डरपोक? Dada. डॅडा नाहीये. डरपोक डॅडा कशाला असेल? कोण आहे डरपोक? बघू इथे डरपोकचा फेस बघू. ही बघा डरपोक. सो असा होता आजचा ब्लॉग. होपफुली तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. गाईज प्लीज डू सबस्क्राईब, शेअर करा, लाईक्स करा, भरभरून कमेंट्स करा आणि मला कळवा की तुम्हाला ब्लॉग्स कसे वाटत आहेत. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर अँड रिमेंबर, लव्ह यू Oh. ऑल.